नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. पुढील घटना पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर आणि तिच्या मित्रावर ॲसिड सदृश रासायनिक पदार्थ फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देत आरोपीने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील हुबळी येथून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित 21 वर्षीय तरुणी पुण्यातील एका खासगी हॉटेलमध्ये काम करते. आरोपी श्रीराम मधू सरूनवर हा तिच्या ओळखीतील असून त्यांच्यात पूर्वी मैत्री होती. मात्र काही दिवसांपूर्वी तरुणीने त्याच्याशी संपर्क कमी केला होता. याच रागातून आरोपीने तरुणीवर सूड उगवण्याचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मे 20 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास तरुणी तिच्या सहकार्यासोबत कामावरून घरी परतत होती. त्यावेळी ताडीवाला रोड परिसरात आरोपीने त्यांना अडवले. सुरुवातीला त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर आरोपीने अचानक आपल्या जवळील बाटलीतील ॲसिडसदृश रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. या हल्ल्यात तरुणीच्या मान, पाठ आणि पायांना गंभीर भाजल्या गेल्या. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या तिच्या मित्रालाही दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पुणे गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत परिसरातील 50हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी रेल्वेने कर्नाटकात पळाल्याचे समोर आले. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने अनेकदा वेषांतर केल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे. तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील हुबळी येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून त्याने हल्ल्यासाठी वापरलेला रासायनिक पदार्थ कुठून आणला याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐणीवर आला आहे. एकतर्फी प्रेमातून वाढणाऱ्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रिपोर्टर अमोल कदम.